वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी। आज आपल्याला घ्यायचं आहे फ्रिडेल क्राफ्ट रिएक्शन, पण कोणासोबत एनिसोन सोबत। बेन्झीनला जर CH3 लागला असेल त्याला काय म्हणतात एनिसोन, काय म्हणतात एनिसोन। तर हा काय करतो, हे काय आपले ऑर्थो आणि पॅरा फंक्शन नंतर नेक्स्ट स्लाइडला काय होतो ऑर्थो आणि त्याचे ऑपोजिट काय असतो पॅरा। तर इथून H काढले तिथून काय निघेल C, इथून H काढले तिथून काय निघेल Cl, म्हणून काय निघाला 2 टाइम्स Hc। मग कोण राहिला, इथून H निघाला मग इथं कोण लागेल CH3, म्हणून इथे काय लिहिला CH3। इथून H निघाला इथे काय लागेल CH3, म्हणून इथे काय लिहिला CH3, बरोबर। म्हणजे जिथून H निघेल तिथे काय लागेल CH3, म्हणजे हा किती कुठे लागलाय बघा, फंक्शन नंतर जस्ट साइडला, म्हणून याला म्हणतात ऑर्थो आणि तो कुठे आहे अपोजिट, म्हणून पॅरा। तर ऑर्थो मिथिल एनिसोन आणि पॅरा मिथिल एनिसोन याची थेरी कशी देऊ, व्हेन एनिसोन रिएक्ट्स विथ मिथिल क्लोराइड, when anisole reacts with methyl chloride in the presence of anhydrous aluminum chloride. In the presence of anhydrous aluminum chloride किती प्रोडक्ट बनवून राहिले आपले दोन, म्हणजे ऑर्थोमेथिल एनिसोन आणि पॅरामेथिल एनिसोन आर फॉर्म। ही आपली फ्रिडेल क्राफ्ट रिएक्शन।